नमस्कार. माझे नाव गोरक्षनाथ बाळकृष्ण टावरे, मुक्काम पोस्ट निरगुडसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आम्ही निरगुडसर ग्रामवासी बऱ्याच वर्षापासून निरगुडेश्वर पायी दिंडी सोहळा आळंदी ते निरगुडसर असा 12 वर्षापासून पायी सोहळा चालू आहे. त्याचप्रमाणे देहू ते पंढरपूर आम्ही सर्व आमच्या निरगुडसर गावचे सर्वसाधारणपणे 100 वारकरी अनेक दिंड्यांमध्ये विभागून पंढरपूरला प्रस्थान करीत असतो, पंढरपूरची वारी करत असतो. पण बऱ्याच दिवसाची संकल्पना आमचे गावचे माजी सरपंच फकीरा शेठ वळसे यांनी 10 वर्षापासून एक संकल्पना मांडली की आपण जे दुसऱ्याच्या दिंडीमध्ये पंढरपूरला जातो त्यापेक्षा आपण आपली स्वतंत्र आपल्या गावातून दिंडी चालू करावी अशी माझी इच्छा आहे. आणि त्या गोष्टीला बरेच दिवस झाले, पण ह्या वर्षी सर्व गावकऱ्यांनी मिळून असा निर्णय घेतला की आपण जर 12 वर्ष आळंदीची वारी पायी केलेली आहे तर पंढरपूरला करायला हरकत नाही. आणि म्हणून यावर्षी आम्ही देहू ते पंढरपूर पायी वारीचा निर्णय घेतला. श्री निरगुडेश्वर पायी दिंडी सोहळा असं आमच्या दिंडीचं नाव आहे. आणि येत्या 28 तारखेला आम्ही निरगुडसरवरून सकाळी 9 वाजता दिंडीचं प्रस्थान करणार आहोत. त्याचप्रमाणे पुढील जे मुक्काम आहेत काय आहेत हे आमचे मित्र प्रकाश टेलर हे आपणाला सांगतील. रामकृष्ण हरी. माझं नाव प्रकाश टावरे. नाही म्हटलं तरी निरगुडसरमधून आम्ही एक 16-17 वर्ष झाली निरगुडसरवरून पंढरपूरच्या दिशेनं कायमस्वरूपी आम्ही पायवारीसाठी जात असतो. पण एक नवीन संकल्पना आम्ही निरगुडसरमधून निर्माण केली आणि ती निर्माण केलेली संकल्पना पूर्ववत आणण्यासाठी आम्ही एक निरगुडसरवरून देहूसाठी 28 जूनला निरगुडसरवरून 9 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणाहून देहूसाठी प्रस्थान होणार. देहूचा पहिला मुक्काम 28 तारखेला देहूमध्ये होणार. 29 तारीख देहूवरून प्रस्थान होऊन संध्याकाळचा मुक्काम आकुर्डे या ठिकाणी होणार. आकुर्डेवरनं 30 तारखेला सकाळी पंढरपूरची जी पायवारी ही आकुर्डेवरनं पुण्याच्या दिशेने प्रस्थान करेल. पुण्याच्या दिशेने प्रस्थान केल्यानंतर 30 तारीख एक पुण्याची असेल. 1 तारखेला पुण्या या ठिकाणी पूर्ण दिवसभराचा मुक्काम पालखी सोहळ्याचा दिंडी सोहळ्याचा असेल. 1 नंतर 2 तारखेला पुण्यावरून लोणी काळभोर हडपसर मार्गे लोणी काळभोरला दिंडीचं प्रस्थान होईल. पालखी सोहळ्याबरोबर दिंडी मार्गक्रमण करत 2 तारखेला लोणी या ठिकाणी मुक्कामी जाईल. लोणीचा मुक्काम झाल्यानंतर 3 तारखेला सकाळी लोणीवरनं प्रस्थान करून यवत या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी सोहळा त्याचप्रमाणे दिंडी सोहळा पोहोचेल. 3 तारखेला ज्यावेळेस यवतचा मुक्काम झाल्यानंतर यवतवरनं 4 तारखेला सकाळी ती वरवंटी या ठिकाणी मुक्कामी जाईल. वरवंटच्या नंतरचा मुक्काम 5 तारखेला उंडवडी या ठिकाणी होईल. उंडवडीचा मुक्काम झाल्यानंतर मार्गक्रमण करत करत बारामती या ठिकाणी 5 तारखेला जाईल. 5 तारखेचा मुक्काम बारामतीचा झाल्यानंतर 6 तारखेला संसर या ठिकाणी पालखीचा मुक्कामाबरोबर दिंडीचा मुक्काम असेल. संसर झाल्यानंतर अंथुर्णे या ठिकाणी 7 तारखेला पालखीचा मुक्काम संसर या ठिकाणी जाईल. संसर नंतर संसरवरनं सकाळी निघाल्यानंतर भंडीसेगाव आपला अंथुर्णे नाही अंथुर्ण्याच्या नंतर आपला ह्याचा नाही अंथुर्णे मग हे मुक्काम होईल. निंबाव कितकेचा मुक्काम करून इंदापूर या ठिकाणी पुढची वाटचाल होईल. इंदापूरचा मुक्काम केल्यानंतर सराटीचा मुक्काम घेऊन अकलूज या ठिकाणी मुक्कामाला जाईल. अकलूजचा मुक्काम पूर्ण झाल्यानंतर अकलूजवरून माळीनगर मार्गे बोरगावला मुक्कामी जाईल. बोरगावचा मुक्काम झाल्यानंतर पिराचे कुरोलीचा मुक्काम घेतला जाईल. पिराचे कुरोली झाल्यानंतर वाखरीचा मुक्काम घेतला जाईल आणि वाखरीवरनं दशमीला पंढरपूर या ठिकाणी पालखीचा आणि दिंडीचं
मुक्कामाचं होईल. दशमीला ज्यावेळेस पंढरपूरला पोहोचणार त्याच्यावेळेस दशमीच्या नंतर एकादशीचं तिथं पूर्ण दिवसभराचा नगर प्रदक्षिणा होईल आणि द्वादशीला पारणं सोडून परतीचा प्रवास चालू होईल. अशा पद्धतीने दिंडीचा 18 तारखेला 18ला संध्याकाळी इथे हो 12 सोडून परतीचा प्रवास चालू होईल. अशा पद्धतीने पूर्णपणे दिंडीचा प्रोग्राम तयार झालेला आहे. या पद्धतीनं पुढची आता सूचना काय दिंडीचे अनुभव आपले रंगनाथ अण्णा वळसे सांगतील. अशा पद्धतीने माझं नाव फकीरा शेटगेन भाऊ वळसे पाटील, माजी सरपंच निरगुड सर. यावर्षी निरगुडे सर पायदिंडी 16 निरगुड सर वरून देहू आणि देहूवरून प्रस्थान पंढरपूर या ठिकाणी होईल. मधली माहिती टेलर साहेबांनी सांगितलेली आहे. तर गेली साहेब आम्ही सर्व मंडळी बसलेली खालची 15-16 वर्ष म्हणजे आता 20 वर्ष व्हायला आली असती, पण मध्ये कोरोना 2 वेळा बंद, त्यानंतर आजारपण असं काय. तर मी स्वतः माऊलीकडून 8 वेळा वारी केलेली आहे आणि माऊलीची वारी केल्यानंतर म्हटलं महाराजांकडून जाण्याचा प्रयत्न करावा. इकडे माझं माहितीनुसार 7वा-8वा वर्ष हे असं. तर पंढरपूरच्या वारीचं महत्त्व म्हणजे गेली किती 15-16 वर्षानंतर माझी संकल्प होती का या गावामधून दिंडी निघावा. आमच्या या मित्रपरिवाराने 12 वर्षे आळंदीची पायवारी केलेली आहे. म्हणजे इथून दिंडी ते 12 वर्षे घेऊन जातात. त्यामध्ये हे आमचे मित्र गोरक्षनाथ महाराज आहे, ते ठिकठिकाणी आम्हाला प्रवचन कीर्तन या सेवेमधून ते आम्हाला मंत्रमुग्ध करतात. खरं तर पंढरपूरला जायचं महत्त्व म्हणजे जगाच्या पाठीवर असा दुसरा कुठेही महिमा नाही का जो एकदा वारीमध्ये गेला त्याला पांडुरंगाची वड दुसऱ्या वर्षी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि वारीमध्ये असं काही प्रसंग बघितलेले आहेत की जवळजवळ 80-90 सायकल हाताने चालवणारी अशी माणसं आम्ही कितीतरी बघितली आहेत. म्हणजे 80-90 वर्षाचा म्हातारी ज्यावेळेस पंढरपूरला जाती त्याच्या पाठीमागं पांडुरंगाचंच प्रेम वारसा असल्याशिवाय तो जाऊ शकत नाही. पुढं सांगायचं ठरलं तर माऊलीकडून ज्यावेळेस मी जात होतो त्यावेळेस सातारवरून एक माणूस श्रावण बाळासारखा कावड करून आपल्या आईवडिलांना दरवर्षी पंढरपूरला घेऊन येत होता. पुढचा मुद्दा सांगायचं ठरलं तर वारीमध्ये जात असताना इथून एकदा घर सोडलं, किती प्रपंचात गुंतलेला माणूस असेल तरी त्याला त्या 21 दिवसात 20 दिवसात घरची काय आठवण येत नाही, काय नाही. तो घरी फोनसुद्धा करीत नाही काय चालले कसं. म्हणजे इतका हा वैष्णवाचा मेळा इतका भारी आहे आणि अन्नदान करणारे लोक वाटण एवढी आहे. आता ह्या वर्षी आम्ही दिंडीचं नियोजन केलेलं आहे. तर आम्हाला असं वाटत होतं काय खर्च वारीला फार असतो, मग ट्रक असतील, पाण्याचा टँकर असेल, जेवणं असतील, ह्या सर्व. पण स्थानिक लोकांनी काही मित्रपरिवारांनी आम्हाला भरपूर अशी साथ दिली. सर्व पंक्ती आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि म्हणजे आर्थिकदृष्ट्या सगळ्यांची नावं सांगत नाही, परंतु 2.5-3 लाख रुपये लोकांनी आम्हाला दिले. त्यामध्ये मी आमच्या ह्या महाराजांचा आभार मानतो का यांना म्हणजे या नामाचा एवढा छंद आहे. तर पंगत असेल बाकी सर्व गोष्टी करून या दिंडीसाठी त्यांनी 75,000 रुपये रोख दिलेले. म्हणजे त्यांचं मी गावकऱ्याच्या वतीनं प्रथमतः आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्याकडं माजी सैनिक एक 5-7 जण, त्यांनी त्या सर्व सैनिकांनी आम्हाला म्हणजे राहण्यासाठी जो तंबू लागतो म्हणजे 7,000 बसून 9,000 बसून ते जेवढ्याला तुम्ही घ्याल ते पैसे द्यायची व्यवस्था त्याच्यामध्ये केली. त्याच्यामध्ये हे आमचे रंगनाथ अण्णा हे पण संप्रदायामध्ये त्यांचा फार मोठा अभ्यास आहे. जरी वयानुसार किंवा थोडी प्रकृतीनुसार चालता येत नसेल पण हे 20-21 दिवस गाडीत बसून का होईनी पण तिकडेच घालवायचं. त्या म्हणजे विठ्ठलनामामध्येच घालवायचं. तुकाराम महाराजांचा माऊलीचा गजर करीतच त्या वाटेने जायचं. मग त्यांनी तंबू दिलेला आहे. तंबू 2 परत पंक्तीत नाव दिलेले, आम्ही बाकी सर्व मंडळींनी पंक्ती दिल्या. म्हणजे अशा पद्धतीने. आणि मग आम्ही ग्रामस्थांना पाहुणरावळांना आव्हान केलेलं आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अजूनही कोणाला यायचं असेल
तर त्यांचं आमच्या दिंडीमध्ये स्वागतच केलं जाईल. आणि ज्यांना ज्यांना यायचं असेल तर त्यांनी अजून आमच्याकडं 2 दिवस आहे, 2 दिवसामध्ये जरी आमच्याकडे नाव नोंदणी केली किंवा तो मध्ये पुण्यात आला तरी त्याला काय आम्ही मागं पाठवणार नाही, त्याला दिंडीमध्ये घेणार. विशेष साहेब यावर्षी असं सांगायचं आहे का हा महिमा कसा आहे, देशाचे नेते आणि आपल्या राज्याचं भूषण शरदचंद्र पवार साहेब यावर्षी बारामती ते संसद 17-18 किलोमीटरचा तो टप्पा आहे. मग ते पवार साहेबसुद्धा यावर्षी बारामती ते संसद या ठिकाणी पायदौरा करणार आहे. म्हणजे आम्हालाही बी त्या ठिकाणी त्यांचंही बी दर्शन भेटण्याचा योग येईल. मग ते त्यांच्या रूपाने भेटू द्या, विठ्ठलाच्या रूपाने भेटू द्या. पण पहिल्याच वर्षी राजकारणातली बरेचसे लोक असे, बबनराव पाचपुते नाव तुम्ही ऐकून असाल, माजी मंत्री, ते गेले कित्येक वर्षे तिकडून माऊलीकडून केंद्र महाराजाच्या दिंडी संघ असतात. मोठमोठ्याने एक वस्तू तिथे तुम्हाला सांगतो का अमेरिकेमधील एक मॅडम आहे, गेली 25 वर्षे ती आळंदी ते पंढरपूरची वारी करते. म्हणजे सांगायचं तात्पर्य पंढरपूर म्हणजे अमेरिकेवरून पुण्याला विमानाने यायचं आणि आळंदीवरून पंढरपूरपर्यंत पायी पायी जायचं. रोज जी लोक असतील त्यांचं जे जेवण असेल तेच जेवण जेवायचं आणि अशा पद्धतीने तिने. आणि मग याच्यामध्ये आपल्या परिसरातली आपल्या राज्यातलीच नाही तर बाहेरच्या राज्यामधून सुद्धा मग कर्नाटक असन, आंध्र असन, अशी लांब लांब लोक पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. आता पांडुरंगाचं एवढंच मागणं आहे की यावर्षी पावसाची सुरुवात चांगली झाली आहे, बळीराजाला त्यांनी सुखी करावा एवढीच विनंती. रामकृष्ण हरी. अण्णा, माझं नाव रंगनाथ शिवराम वळसे पाटील, मला रंगनाथ अण्णा असं म्हणतात. आमचे मागील अनुभव सांगतो. केंद्रीय महाराज दिंडीतलं म्हणा किंवा शिंदे महाराज या दिंड्यांनी आम्ही तुकोबारायाच्या ह्याच्यात प्रवास केलेले आहेत. त्रास होतो की नाही होत तो प्रत्येक वारकऱ्याला जास्तच माहिती असतो तो त्रास. दिंडीमधला फरक, भेद, गरीब असो श्रीमंत असो एका पंक्तीला जावणार. श्रीमंत असेल तरी त्याच पंक्तीला जावणार, गरीब असेल तरी त्याच पंक्तीला जावणार. स्त्री आणि पुरुष हा भेद दिंडीमध्ये बिलकुल चालत नाही. माऊलीमध्ये चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला जर गेलो तर माऊलीनं पाणी अंगावरती घालायचं, माऊली असं करा, माऊली तसं करा. म्हणजे तो सुद्धा भेद स्त्री आणि पुरुष, लहान आणि मोठा, हा सुद्धा हा बारका आहे, हा मोठा आहे, हा दिंडीमध्ये भेद चालत नाही, अजिबात चालत नाही. जुना अनुभव त्रास भरपूर झालेले आम्हाला. केंद्रीय महाराजांच्या दिंडीमध्ये काय सांगायचे तुम्हाला, संध्याकाळी बसला असताना, हरिपाठ चालू असताना तंबूमध्ये बसलेली मंडळी सगळी बसलेले, इतका पाऊस आलेला, हरिपाठ चाललाय, मोर सगळं चाललंय पद्धतशीर, कोणी माती लावते, कोणी काय करते. पाऊस आला, वरून लावणारा दिंडी असल्यामुळे सगळं बिछानं घेऊन डोक्यावर उभं राहावं लागलं आम्हाला. प्रत्यक्षात पाणी खाली जवळजवळ 1.5 फूट पाणी तिथंच तंबूमध्येच. आता करायचं काय, बिछानं घेतला आणि बाजूला महाराजांवर डांबराच्या कडेला जाऊन झोपलो आरामशीर. आमचे अनिल महाराज आहेत, त्यांचं घड्याळ पडलं होतं तिथं. सकाळचं बघायला गेलो आम्ही तिथं घड्याळ मात्र सापडला आम्हाला. हाल इतके होतात तरी पण त्यात आम्हाला आनंद वाटतो. दिंडीमध्ये घेण्यासारखं म्हणजे का गेलंच पाहिजे. आम्हाला जोडीदार होते काय आरवीचे, एकाडे तिकाडे, ते म्हणायचे आता असं करा, एवढा त्रास झालाय ना, काही जायची गरज नाही आपल्याला. आमच्या इथं मुंबईला असं येईल, मुंबईला तसे आपण 15 दिवस तिथं राहू, पण चला तिकडे जाऊ. रातचं ठरलं आमचं तसं करायचं, एवढा त्रास काढायचं काय काम. सकाळचं दुसरं मन काय म्हणायला लागलं, नाही जमायचं, आम्हाला पंढरपूरलाच जायचं. पंढरपूरलाच गेलो पद्धतशीर अगदीपणे निवांतपणे 7 वर्ष माऊली मागं दिंडीमध्ये प्रवास केला. त्याच्यानंतर 5 वर्ष तुकोबारायाच्या दिंडीत प्रवास केला. तिथे पुष्कळ त्रास व्हायचा, सगळं व्हायचं, आम्हाला आनंद वाटायचा, त्यात भरपूर आनंद वाटायचा. योगायोगाने एखाद्या साल दर्शन व्हायचं, एखाद्या साली दर्शन नसं व्हायचं, कसं तरी पण चालायचंच. मोठमोठे लोक असेच बरोबर चालायचे. बबनराव पाचपुते सारखं असतील, आमचे वळसे सर असतील, आमच्या बरोबर चालायचे. आम्ही अगदी आनंदाने गुण्यागोविंदाने गप्पा मारायचो, सगळं करायचो पद्धतशीरपणे. पण मला राहवलं नाही, आपल्या गावची वारी चालू झाली पाहिजे. मी आमच्या वळसे पाटलांना भेटलो योगायोगाने,
त्यांनी सांगितलं, अण्णा तुम्ही दिंडी काढायची नाही, तिला भरपूर त्रास आहे, तुमचं वय किती आहे, काय किती आहे, तुम्ही काय करताय? म्हणलं आता काय करावं, एवढ्या मोठ्या माणसानं जर असं सांगितले तर मला काय ते कर्मानी अजिबात जमानी. शेवटी टावरे महाराज असतील, हे बाकीचे लोक असतील, सगळ्यांना अनिल बुवा वगैरे, कसं करायचं, काय करायचं? म्हणलं दिंडी काढली पाहिजे ना आपली. म्हणलं नाही. मग योगायोगाने पुन्हा वळसे पाटलांना भेटायला गेलो. ते भरपूर आजारी होते, त्यामुळे त्यांना तो प्रश्न मला विचारता आला नाही. पुन्हा मंचरला आले वळसे पाटील, त्यांनी 50 माणसातून मला हाका मारली, अण्णा इकडे या, काय काम आहे तुमचं सांगा. म्हणलं मी तुम्हाला काम सांगू इच्छितोय, आम्हाला दिंडी चालू करायची, पण आता एवढ्या माणसामध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही. ते म्हणले चालेल, काय हरकत नाही, तुम्ही दिंडी काढू शकता, चला करा प्रवास, काय जमस अडचणी येतील तर आम्हाला सांगा, नका सांगू, कसंही करा, पण स्वइच्छेने काय करता येईल तसं करा, अगदी व्यवस्थितपणे. असा आमचा प्रवास सुखाचा आणि समृद्धीचा जातो. सगळे आम्हाला जीवनामध्ये माणसानं कितीही जरी प्रयत्न केले तर पंढरीची वारी ही कुणालाही घडेल असं नाही, त्याला भाग्यच लागतं महाराज. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्य असल्याशिवाय पंढरपूरची वारी जीवनामध्ये घडत नाही. काही काही जणांनी बरोबर प्रयत्न केलेत, काय म्हटले आम्ही रिटायर झाल्यावर जाऊ, असं केल्यावर जाऊ. एक जिवंत उदाहरण असे, आम्ही 173 नंबरच्या दिंडीमध्ये चालत असताना एक सद्ग्रस्त रिटायर झाला आणि वारीला आला. वारीला आल्याच्या नंतर पहिल्याच वर्षाची वारी, महाराज बारामतीपर्यंत जाईपर्यंत पाठीमागून फोन आला की घरी अशी अशी अडचणी, पुन्हा तिथून माघारी यावं लागलं. आज तागायत, परत वारी घडली नाही. म्हणून भाग्यच लागत. त्याच्यासाठी माणसाची कर्म चांगले लागतात. कर्म चांगले असेल तर तिथपर्यंत ती पंढरपूरची वारी पूर्ण होते. म्हणून सत्कर्म असावा. आणि आमच्या या दिंडीसाठी फार लोकांनी, मोठमोठ्या लोकांनी अन्नदान दिले, आर्थिक मदत. आमचे ते रमेश शेठ येवले म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे, 1,11,111 रुपयाची देणगी त्यांनी रोख स्वरूपामध्ये आम्हाला या ठिकाणी दिलेली. आणि म्हणून आमच्या या दिंडी सोहळ्याला जे स्वरूप आले ते खूप मोठं चांगल्या प्रकारचं स्वरूप आहे. म्हणून दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीची चांगल्या प्रकारे काळजी घेणार आहोत. विशेषतः स्वच्छता, संडाची व्यवस्था, ज्या ठिकाणी पाणी व्यवस्था, प्रत्येक परिसर कसा स्वच्छ राहील, झाडं कशी जगतील, काय कशी होतील, ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही चांगल्या प्रकारे काळजी घेणार आणि पंढरपूरची वारी योग्य रीतीने पार पाडणार ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.